तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी जी स्टेप बाय स्टेप पूर्ण केवायसीची प्रोसेस करून दाखवणार आहे। वेबसाईटवरून भरलेला अर्ज, वेबसाईटवरून अर्ज भरला आहे, त्यामुळे केवायसी कशी करायची त्याची प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये क्लिअर करून दाखवणार आहे। तर बघा, पूर्ण स्टेप बाय स्टेप प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे, कारण केवायसी करण्यासाठी तुम्हाला दोन आधार कार्डची गरज पडणार आहे। एक आधार कार्ड म्हणजे तुमचं लाभार्थी बहिणीचं आणि दुसरं आधार कार्ड एकतर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं, असे दोन आधार कार्ड आणि दोन ओटीपीची गरज या ठिकाणी पडणार आहे। ते काळजीपूर्वक तुम्हाला प्रोसेस करायची आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। तर बघा, सर्वात आधी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे लाडकी बहीण योजना। बघा, लाडकी बहीण योजना सर्च केल्यानंतर खाली आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट दिसून येते, ओरिजिनल वेबसाईट। बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक विकासासाठी ही वेबसाईट ओपन करायची, दुसऱ्या वेबसाईटवर क्लिक करायचं नाही, यावर आपल्याला क्लिक करायचं। पेज रिफ्रेश केल्यानंतर तुमच्यासमोर केवायसीचं बटन ऑप्शन दिसून येईल, अशा प्रकारे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता बघा, त्यावर क्लिक केल्यानंतर जे आहे या ठिकाणी क्लिअर लिहिलेलं आहे ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि बघा, खाली ऑप्शन दिलेला आहे लाभार्थी आधार क्रमांक। तर या ठिकाणी तुम्हाला लाभार्थी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा कोड जो तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे, कॅप्चा कोड जसाच्या तसा या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी एक ऑप्शन आहे सर्वात खाली, मी सहमत आहे, आणि वरच्या बाजूला तुम्हाला जो काही मुद्दा देतो, तुम्ही परमिशन देत आहे OTPद्वारे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमच्या आधारची माहिती वापरण्यासाठी तुम्ही शासनाला परमिशन देत आहे, असं या ठिकाणी लिहिलेलं आहे। आणि या ठिकाणी मी सहमत आहे या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा, OTP पाठवावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार नंबरला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे। तर बघा, OTPचा जो काही प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे। आता तुम्हाला OTP येईल, तर आपल्याला समाविष्ट करा, OTP टाकल्यानंतर समाविष्ट करा या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी दुसरं ऑप्शन पुन्हा उघडलेलं आहे आणि या ठिकाणी बघा, वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक, त्यानंतर कॅप्चा कोड या ठिकाणी सबमिट करा आणि या ठिकाणी सुद्धा मी सहमत आहे या बटनवर क्लिक करा आणि OTP पाठवा या बटनवर क्लिक करा। तर बघा, OTP टाकल्यानंतर तुम्हाला समाविष्ट करा या बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तर बघा, दोन्हीही आधार क्रमांक निवडल्यानंतर आणि त्यावर OTP पाठवल्यानंतर सक्सेस झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर जे आहे ते पेज ओपन होते आणि या ठिकाणी तुम्हाला तुमची कास्ट म्हणजे जाती प्रवर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे। बघा, समोरच्या बाजूला निवडा असा पर्याय दिलेला आहे, त्यावर क्लिक केल्यानंतर तुमची जे काही जात आहे, कास्ट आहे, आता मी या ठिकाणी बघा NTB सिलेक्ट करत आहे। NTB म्हणजे भटक्या जमाती बी NTB मी सिलेक्ट करत आहे। तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही या यादीमधून कोणत्या कॅटेगरीमध्ये येता ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जात आणि कास्ट सिलेक्ट केल्यानंतर बघा, खालच्या बाजूला आणखी एक ऑप्शन आलेला आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित लाभार्थी महिला या योजनेचा लाभ घेत आहे। तुम्हाला त्या ठिकाणी होय किंवा नाही सिलेक्ट करायचं आहे। जर तुमच्या कुटुंबामध्ये जास्त बहिणी लाभ घेत असेल तर होय किंवा नाही तुम्ही अशा प्रकारे सिलेक्ट करू शकता। आणि बघा, खालच्या बाजूला आणखी काही मुद्दा दिलेला आहे आणि बघा, खाली या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। या ठिकाणी विचारलं जात आहे की तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी कर्मचारी, नियमित कर्मचारी किंवा कंत्राटी बेसवर प्रायव्हेट कर्मचारी आहे का। तुम्हाला या ठिकाणी बघा, खालच्या बाजूला तुम्हाला एक ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी आणि त्यावर क्लिक करून तुम्हाला ते ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे, होय किंवा नाही। आणि बघा, या ठिकाणी ई-केवायसी करताना भरपूर बहिणींनी चुकी केलेली आहे। या ठिकाणी दिलेलं आहे की तुमच्या कुटुंबात कोणी पेन्शन पेमेंट घेत नाहीत, म्हणजे या वाक्याला होकार द्यायचा आहे, म्हणजे होय, पेन्शन पेमेंट घेत नाहीत म्हणजे होय, आणि कुटुंबामध्ये जर पेन्शन पेमेंट घेत असेल तर नाही करायचं। आणि त्यानंतर बघा, एक छोटा बॉक्स या ठिकाणी दिलेला आहे कॉर्नरमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जात आहे जे काही तुम्ही माहिती दिली, आधार क्रमांक अपलोड केले, ते सर्व माहिती खरी आहे का। जर खरी असेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आणि बघा, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमचा जो काही KYC आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट झालेला आहे आणि स्क्रीनवर SMS सुद्धा, म्हणजे स्क्रीनवर जो आहे तो पॉपअपचा मेसेजसुद्धा आलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण करू शकता। तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की